मी नेहमी असं म्हणते माझे बाबा माझे खूप मोठे फॅन होते. आणि त्यांना माझी सगळीच कामं आवडायची आणि ते ना सतत म्हणजे आता जर हा इंटरव्ह्यू ते असते आणि जर त्यांनी बघितलं असतं, तर त्यांनी कमीत कमी दिवसातनं 5 ते 10 वेळा, महिन्यातनं 4-5 वेळा बघितलं असतं आणि ते तेच करायचे. त्यांना खूप आवडायचं आणि मग ते सांगायचे पण मला, की ह्याच्यात काय तुला करायला हवं, काय नाही. सो ह्या शूटचं जेव्हा या फिल्मचं जेव्हा शूट सुरू झालं, तेव्हा पहिले 15 दिवस बाबा होते. मी ठाण्यालाच राहायचे. सो रोज शूट झाल्यानंतर बाबा विचारायचे, "आज काय केलं? मग आज काय नाही झालं? का काय आवडलं?" आणि मग मी सांगायचे, "आज मला असा ओरडा बसला, आज मी हे नाही केलं, मग आज माझं हे चुकलं. बाबा तुम्ही मला चुकीचं मराठी शिकवलं, त्यामुळे मी चुकीचं परफॉर्म केलं." असं ते सतत व्हायचं बाबांबरोबर. रोज सकाळी म्हणजे रात्री जर यायला उशीर झाला, तर आई जागी नसायची, ते असायचे. आणि सकाळी 5 वाजता ते माझ्यासाठी कॉफी बनवून रेडी ठेवायचे आणि कारण त्यांना माहिती आहे मी हं, जाणार हं, आता. हं. सो त्यांना ते खूप आवडायचं आणि आमचं असं वेगळं बॉन्डिंग होतं खरं माझं आणि बाबांचं. आणि सडनली 1 दिवस 2 दिवस सुट्टी होती आणि सडनली 1 दिवस बाबा बडोद्याला गेले होते. मी त्यांना नाही सांगितलं होतं जाऊ नका कारण मी आणि आई आई इथे होती माझ्याबरोबर. सो पण त्यांना माहिती नाही काय झालं होतं. त्यांना जायचंच होतं बडोद्याला. ते एकटे गेले बडोद्याला आणि ही वॉज व्हेरी फिट. ही वॉज 75 तरी त्यांच्या म्हणजे अदरवाईज त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं, त्यांच्या ह्याच्यावरनं, अपीअरन्सवरनं का इव्हन त्यांना नखातही रोग नव्हता काही. इतके ते फिट होते. आणि बाईक चालवत होते. सो मित्राला भेटून बाईकवरनं जात होते आणि 30-40च्या स्पीडमध्ये होते आणि मागनं कोणीतरी एक बाईकवाला आला. तो हिट अँड रन म्हणजे तो हं, निघूनच गेला. अजूनही हं. तो सापडलेला नाहीये कोण होता तो. आणि बाबांना तिथेच ब्रेन हॅमरेज झाला आणि ही डाईड ऑन द स्पॉट.